ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, मी प्रसन्न जोशी। आपण पाहताय माझा विशेष आणि आपली चर्चा। काल जो प्रकार महाराष्ट्रात पाहायला मिळाला, राज्यपाल विरुद्ध मुख्यमंत्री, पत्राचार, पत्रव्यवहार आणि त्या पत्रामध्ये सप्रेम नमस्कार विनंती विशेष नव्हतं तर सप्रेम संवेदनाही नव्हत्या, उलट त्यामध्ये कटुता मात्र तयार झालेली आहे। आणि तोच विषय, पण आता प्रश्न पत्राचा उरलेला नाही, आता मुद्दा आहे राज्यपालांच्या पदाच्या गरिमेचा। आता प्रश्न उरलेला आहे राज्यपालांच्या मर्यादा भंगाचा, कदाचित कथित मर्यादा भंगाचा असं आपण म्हणूयात, आणि तोच आपला विषय आहे। आणि याच विषयावरती आपण चर्चा आयोजित केली आहे, ज्याबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत असतील हेमलता पाटील, काँग्रेसच्या प्रवक्त्या, उमेश पाटील, राष्ट्रवादीचे प्रवक्ते, उल्हास बापट मला दिसतात घटनातज्ञ, केशव उपाध्याय भाजपचे मुख्य प्रवक्ते, अभय देशपांडे वरिष्ठ राजकीय पत्रकार, आणि देवधर पण आहेत आपल्यासोबत, आनंद देवधर जे स्तंभलेखक आहेत, विश्लेषक आहेत। सगळ्यांचं स्वागत। मी पहिल्यांदा केशव उपाध्यायांपासून सुरुवात करतोय। केशव उपाध्यायजी, प्रश्न इथे महाराष्ट्रातला विरोधी पक्ष विरुद्ध सत्ताधारी असा उरलेला नाहीये, या दोन्ही पक्षांच्या पलीकडे असणाऱ्या राज्यपाल पदावरील व्यक्ती काही गंभीर विधानं करते, त्यातल्या घटनात्मक औचित्य अनौचित्याचा हा भाग आहे, त्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? मला सांगा, कुठल्या त्या पत्रातला कुठला भाग तुम्हाला अनुचित वाटतो? हे जर तुम्ही मला पहिला स्पष्ट केलं तर मला जे त्यातलं वाटतं त्याचं आकलन होतं ते मी तुम्हाला तुमच्याशी बोलेन। बरं, म्हणजे असं आहे की मी तुम्हाला जगात आपण भारताचा थोडा इतिहास बघितला, राज्यपालांनी केवळ त्यांच्या मर्जीनुसार जिथे राज्य बरखास्त केली, काँग्रेस जगातली नावाची उदाहरणच मी देऊ शकतो। उत्तर प्रदेश मधलं जगदंबिका पालचं सरकार आहे, 24 तासाचा फक्त अवधी होता, राज्यपाला आवडलं नाही म्हणून राज्यामध्ये बरखास्त केलं। बिहारमध्ये बुटा सिंग काँग्रेसचे गव्हर्नर होते, त्यावेळी आवडलं नाही म्हणून सरकार बरखास्त केली। जिथे राज्य सरकारने केंद्राच्या इशाऱ्यावरून राज्यपालांनी बरखास्त केली, त्यावेळी आपण सगळे शांत होतो, त्यावेळी सगळं घटनात्मक पदांचं, अतिशय उच्च घटनात्मक पदांचं मूल्यमापन नीट चालू होतं। मात्र एक पत्र त्यांनी लिहिलं, लोकभावना काय त्या त्यांनी सांगितल्या, त्याच्यानंतर मात्र आपल्या अंगाला लाही लाही झाली। काय त्यातलं 2-3 शब्द त्यातले आक्षेपार्ह लोकांना वाटले। हिंदुत्वाचं नाव कसं घेता, दुसरं म्हणजे हिंदुत्वाचं नाव कसं घेता, धर्मनिरपेक्ष कसं करता, सेक्युलर शब्द कसा उच्चारता। मला सांगा, काल म्हणजे अनेकांचं म्हणणं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली त्याच्यामध्ये सेक्युलर हा त्याचा गाभा आहे वगैरे वगैरे काही सांगितलं। मुळात आपण पहिली गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की 1976 ला सेक्युलर शब्द आला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली होती, तुम्हाला तारीख हवेसर सांगतो, इथं जाणकार घटनेचे बसलेले 15 नोव्हेंबर मध्ये कॉन्स्टिट्यूट असेंब्लीमध्ये 1948 साली प्रचंड मोठी चर्चा झाली आणि त्यावेळी सेक्युलर शब्द ऍड करायला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विरोधच केला होता। हे आपल्याला माहिती असलं पाहिजे, त्यातला पहिला मुद्दा। बरं, दुसरा त्यातला मुद्दा, हिंदुत्व का घेतलं? मला सांगा, का घेऊ नये? मुळामध्ये शिवसेनेला हिंदुत्व सोडल्याची आठवण करून द्यावीशी। मुळामध्ये हिंदुत्व असं आहे की सुप्रीम कोर्टाचा निर्णय सांगतं की हिंदुत्व ही हा धर्म नाही, ही जगण्याची जीवन पद्धती आहे। आता त्याच्याबद्दल जर राज्यपालांनी काही प्रश्न उपस्थित केला तर मात्र आमच्या अंगाला लाही 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 सगळी सुरू झाली। हिंदुत्व कसं घेतात, सेक्युलर कसं बोलतात, असं शिवसेनेनी ज्या पद्धती शिवसेनेचं गेल्या काही दिवसातलं वागणं आहे, त्या शिवसेनेचा जो शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं एक ज्वलंत हिंदुत्व ज्या ठिकाणी होतं, त्या ठिकाणी अशा पद्धतीने जर शिवसेनाचा म्हणजे याकूब मेननला फाशी नको म्हणणारा जो आमदार आहे तो या सरकारमध्ये मंत्री आहे, हे सगळ्यात मोठं वास्तव आहे। सावरकरांवरती टीका करणारं काँग्रेस या त्याच्या सोबत बसलेले आहेत। अनेक अशा असंख्य गोष्टी मी सांगू शकतो की ज्यातनं शिवसेनेने हिंदुत्व सोडलं। असे ज्या शिवसेनेचा एक आमदार कोर्टामध्ये त्याची आमदारकी गेली 1980 साली, सगळ्यांना आठवत असेल, त्या शिवसेनेने जर हिंदुत्व एक्झॅक्टली केशवमध्ये प्रश्न असा आहे की हिंदुत्वापासून दूर गेलेल्या शिवसेनेला हिंदुत्वाची आठवण करून देण्याचा अधिकार आणि औचित्य हे राज्यपालांचा आहे का, माझा प्रश्न आहे। तुम्ही बोललेले सगळे मुद्दे बरोबर आहेत राजकीय पातळीला। ही टीका कोणी करावी? माजी मुख्यमंत्र्यांनी करावी, फडणवीसांनी करावी, केशव उपाध्यायांनी करावी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षांनी करावी, राज्यपालांनी कशी करावी? त्याचं उत्तर देतो। मुळात असं आहे की राज्यपालांनी समजा एखाद्या गोष्टीतनं त्यांनी सांगितलं, असं आहे की राज्यपाल हे राज्याचे घटनात्मक प्रमुख असतात। लोकभावना त्यांच्याकडे ज्या येत असतात त्या लोकभावनांच्या आधारे जर त्यांनी काही प्रश्न विचारले तर तुम्ही कोण विचारणार? अशा प्रकारची भाषा ही मला असं वाटतं चुकीची आहे, ती गैरलागू आहे। ज्या पद्धतीचं उत्तर, एक मिनिट माझं पूर्ण होऊ द्या, त्या सगळ्यामध्ये असं आहे की या राज्यातल्या जनतेला हा प्रश्न पडलाय। आता कोविडमध्ये सगळ्यात परिस्थिती अत्यंत वाईट आहे, मात्र अशा कोविडच्या परिस्थितीमध्ये ज्यावेळी लोकांना आध्यात्मिक त्यांच्या देवाबद्दल नामस्मरण करावंसं वाटतं, दर्शन घ्यावंसं वाटतं, पण सरकार म्हणतं दारू प्या
पण मंदिरात दर्शनाकडे जाऊ नका, ही सरकारची भूमिका आहे. ही लोकभावना राज्यपालाकडे जाऊन मांडतायत आणि त्याचा आधार घेऊन जर राज्यपालांनी काही विचारलं तर वडीलकीच्या नात्याने खरं म्हणजे ते ऐकून घ्यायला पाहिजे होतं. पण तुम्ही कोण आम्हाला सांगणार आहे, अशा पद्धतीची भाषा आहे ती मला वाटतं चुकीची. याच्यातला फक्त कारण चर्चेमध्ये हा मुद्दा फार महत्वाचा म्हणून हा थोडासा जास्त स्पष्ट केला पाहिजे. अन्यथा आपण पुन्हा फक्त राज्यपाल तर सांगत होते मंदिरं का नाही खुली करत, मग काय एवढं चिडायची गरज आहे, असा गैरसमज प्रेक्षकांचा होईल. जे पत्र आपल्या सगळ्यांच्या समोर आलेलं आहे त्याच्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या पत्रात कोट केलेल्या राज्यपालांना त्या ते असे शब्द वापरतात की तुम्हाला म्हणजे शिवसेनेला, उद्धव ठाकरेंना सेक्युलरिझम शब्द तर आवडत नाही, तुम्ही तर हिंदुत्ववादी, तुम्ही तर विठ्ठल मंदिरात जाता, तुम्ही तर अयोध्येला जाऊन आलात, मग आता तुम्हाला असा काय प्रॉब्लेम आहे की तुम्ही मंदिरं उघडी करत नाही आहात, सेक्युलरिझम तर तुम्हाला आवडत नाही. त्यामुळे सेक्युलरिझम पेक्षा हिंदुत्व मोठं असं दाखवून देतात राज्यपाल. आणि हे कोण दाखवतात? अशा पदावरची व्यक्ती की ज्या व्यक्तीच्या मागचा घटना, त्या घटनेतला महत्वाचं तत्व ते लिहिलेलं असो किंवा नसो, ते नंतर लिहिलं का आधी लिहिलं, तो गाभा आहे, ते म्हणते, ती व्यक्ती हे म्हणते हा मुद्दा आहे. त्यामुळे प्रेक्षकांनी कृपया या जाळ्यात अडकू नये की राज्यपाल तर म्हणतायत मंदिरं खुली करा, मग यांना एवढं झोंबायला काय झालं, असं नाहीये. ते म्हणतात हिंदुत्ववादी तुम्ही आहात, मग का नाही मंदिरं ओपन करत, असा तो सूर आहे. त्या सुराच्या विरोधात आम्ही बोलतोय, त्या सुराच्या विरोधात हा कार्यक्रम आहे. मी आता जातो हेमलता पाटील यांच्याकडे आणि मग उमेश पाटलांकडे. हेमलताजी बोला. हेमलताजी, हेमलता पाटील यांच्याशी संपर्क तुटतोय, आपण जाऊ त्यांच्याकडे. उमेश पाटीलजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल तर हा प्रश्न तुम्हाला, तुम्ही गृहीत धरा आणि बोला. नाही, मी आता केशव उपाध्यांचं सगळं ऐकलं. ते मुळातच काय होतंय की विषयाला सोडून बोलतायत. मुद्दा हा आहे की मंदिरं खुलं करणं किंवा कधी खुली करणार किंवा कधी ती मंदिरांमध्ये लोकांना जायला मिळणार हा मुद्दा नाही आहे. राज्यपाल पदावर असलेल्या, घटनात्मक पदावर असलेल्या जबाबदार व्यक्तीनं कुठल्या पद्धतीचं वक्तव्य केलं पाहिजे याच्या संदर्भातला आहे. आपली घटना तुम्हा आम्हाला पटो काही लोकांना किंवा न पटो, घटना ही घटना आहे आणि घटनेतलं प्रत्येक वाक्य हे पूर्णपणे सर्वांना 100% कायद्यानं सुद्धा लागू आहे. पंतप्रधान पद असेल किंवा देशाचे राष्ट्रपती असतील किंवा राज्यपाल असतील, यांनी सर्व प्रकारची शपथ घेऊन त्या पदावर घटनेच्या प्रमाणे काम करण्याची शपथ घेतलेली असते. त्यांनी सार्वजनिक जीवनामध्ये पदावर नसताना त्यांचे असलेले विचार व्यक्त करणं आणि घटनात्मक पदावर पदधारण केल्यानंतर त्यांनी जे वक्तव्य करणं किंवा त्यांची वागणूक असणं हे घटनेला अपेक्षित असण्याप्रमाणेच आवश्यक आहे. त्यांनी अगदी सुस्पष्टपणे उद्धवजी ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रामध्ये थेटपणे असं म्हटलेलं आहे की तुम्हाला हिंदुत्वाचं वावडं आहे का, तुम्ही हिंदुत्ववादी आता सोडून दिलेला आहे का, तुम्हाला आता तुम्ही सेक्युलर झाला आहात का किंवा तुम्ही आता धर्मनिरपेक्ष झाला आहात का, अशा पद्धतीचे प्रश्न विचारणं म्हणजे त्यांच्या स्वतःच्या पदाच्या गरिमेला छेद देणार आहे. भविष्य काळामध्ये आपण असू नाही तर नसू, भविष्य काळामध्ये हा देश जो आहे तो जर एक संध राहायचा असेल, इथं या ठिकाणी अनेक धर्माची लोक, अनेक जातीची लोक, अनेक पंथाची लोक, अनेक भाषांची लोक राहतात. या सर्व घटनाकारांनी या सगळ्या विषयाचा अतिशय सखोलपणे विचार करून बुद्धिवंतांनी त्याच्यामध्ये ही घटना तयार केलेली आहे. एक्झॅक्टली, आपण विचारूयात. मी पहिल्यांदा चर्चेचा पहिला राऊंड घेतो पाटीलजी, उमेश पाटीलजी, त्यानंतर आपण वारंवार येऊयात. कदाचित असं तर नाहीये की ज्या विचारधारेतून आपले कोश्यारी जी येतात, राज्यपाल येतात, जिथे असं मांडलं जातं की हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व, जर का ती व्याख्या मानली तर कोश्यारी 100% बरोबर आहेत. हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व, मग हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व असेल तर सेक्युलरिझम कुठून आला, हा त्यांचा लॉजिक बरोबर आहे. पण त्यासाठी मान्य करावं लागेल घटनात्मक पातळीला की हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. ते सध्या तरी झालेलं नाहीये. म्हणून माझा प्रश्न अजूनही कायम आहे. मी हेमलता पाटील यांच्याकडे जातो. बोला हेमलताजी. प्रसन्न असं आहे की हे जे पत्र पाठवलंय ते एखाद्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी राज्यपालांना हे पत्र लिहून दिलं असेल आणि राज्यपालांनी सही केली असेल तर एक वेळ आपण ते मानूया की ठीक आहे, कारण भारतीय जनता पक्षाचा आणि धर्मनिरपेक्षता असेल किंवा घटना असेल या कशाचा काडीचाही संबंध नाहीये आणि त्याच्यावर सही केली असेल तर एक वेळ आपण मान्य करूया. परंतु जर राज्यपालांनी हे पत्र डिक्टेट केलं असेल आणि राज्यपालांच्या सहीनुसार, राज्यपालांच्या म्हणण्यानुसार हे जर पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवलं असेल तर फार मोठा एक गोंधळ या ठिकाणी निर्माण होतो.
की पहिली गोष्ट म्हणजे मी आजपर्यंत असं इतिहासात कुठे बघितलं नाही की एखादा राज्यपाल अशा पद्धतीने घटनाविरोधी कृत्य करतो, घटनाविरोधी आव्हान देतो, धर्मनिरपेक्षतेची चर्चा करतो, धर्माची चर्चा करतो आणि तुम्हाला कुठली दैवी अनुभूती झाली का अशाही पद्धतीने विचारतो. तर हे सगळं मी माझ्या आतापर्यंतच्या राजकीय आयुष्यात पहिल्यांदा बघितलेलं आहे. त्यामुळे ही नक्कीच गंभीर बाब आहे. आणि असं जर एखादा राज्यपाल करत असेल, आता तुम्ही म्हटलंय की त्यांनी राजधर्म विसरले का, आता त्यांना राजधर्म शिकवायला अटल बिहारी सारखे नेते पण शिल्लक नाहीयेत, त्यामुळे त्यांना राजधर्म कोण शिकवणार. तर मला असं वाटतं की तातडीने त्यांनी राज्यपाल पदाचा त्यांच्याकडून राजीनामा घेतला पाहिजे आणि त्यांनी परत हिमाचलमध्ये जाऊन निवडणूक लढवली पाहिजे आणि निवडणूक लढवून परत त्यांनी अशा पद्धतीचे प्रश्न विचारले तर एक वेळ चालू शकतं. परंतु मी असं समजते की अशा पद्धतीचं राज्यपालांनी पत्र लिहून या महाराष्ट्रातल्या जनतेचा अपमान केलेला आहे, मुख्यमंत्र्यांचा अपमान केलेला आहे की जे राज्यपाल शपथविधीच्या वेळी महापुरुषांची नावं घेतली म्हणून प्रोटोकॉल समजावून सांगत होते, ते राज्यपाल अशा पद्धतीचं पत्र लिहितात. हाच खरं म्हणजे गंभीर अशी गोष्ट आहे आणि त्यामुळे प्रत्येक महाराष्ट्रातल्या व्यक्तीचा अपमान झालाय असं माझं स्पष्ट मत हा आहे. अतिशय एक महत्वाचा मुद्दा मांडलेला आहे. जेव्हा प्रोटोकॉलचा मुद्दा आला होता त्यावेळी अनेक घटना तज्ज्ञ असतील किंवा सर्वसामान्य जे सुज्ञपणे विचार करणारी मंडळी त्यांना याची कल्पना आहे की राज्यपालांची एक अडचण आहे की शपथविधीचा एक फॉर्मॅट आहे, त्याच्यामध्ये इतरांची नावं घ्यावीत का वगैरे, त्याबद्दल खूप चर्चा झाली, माझा विशेषमध्ये पण चर्चा झाली. पण मग इतकं नियमावरती बोट ठेवणारे राज्यपाल उघड उघड तुम्हाला काय देवाचा साक्षात्कार झाला होता का? ही मुख्यमंत्र्याशी बोलण्याची भाषा आहे का? पहिला प्रश्न आहे. बाकीचं सगळं सोडा, सेक्युलरिझम, हिंदुत्व. मुख्यमंत्र्यांशी तुम्ही जणू काय त्यांचे आजोबा आहात आणि त्यांचा कान पिरगळताय अशी भाषा तुम्ही वापरताय. याबद्दल तरी किमान केशव उपाध्यायांनी थोडा जरी निषेध केला पाहिजे. अशी भाषा जर का त्यांच्या कुठल्या नेत्याबद्दल कोणी वापरली तर मी त्यासाठी येईन त्यांच्याकडे. पण त्यावेळी छोटासा ब्रेकच्या नंतर आपण जाणार आहोत अभय देशपांडे, त्याचप्रमाणे आनंद देवधर आहेत आणि मी सगळ्यात शेवटी घटनातज्ञ उल्हास बापटांकडे जाईन आणि याचा जो सारखा इंटरप्रिटेशनचा भाग येतोय तो आपण त्यांच्याकडनं खुलासा करून घेऊया. ब्रेक नंतर पाहत राहा एबीपी माझा. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. माझा विशेषमध्ये चर्चा सुरू आहे. राज्यपाल राजधर्म विसरले का? राजधर्म कोणता? घटनेने सांगितलेला राजधर्म. हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व ही विचारसरणी जरी भारतामध्ये एका मोठ्या वर्गाची आवडती विचारसरणी असली तरी ती घटनादत्त विचारसरणी नाहीये. मग ती डोक्यामध्ये असल्यामुळे असे शब्द येतात का की हिंदुत्व आता विसरलात का, धर्मनिरपेक्षता फार आवडायला लागली का, असे शब्दप्रयोग वापरायचे का? मी जातो अभय देशपांडेंकडे. अभयजी, आपलं मत. नाही, असं प्रसन्न की राज्यपालांवर पक्षपाती निर्णयाचे आरोप होण्याची ही काय पहिली वेळ नाही. अनेक वेळा त्याची फार 1952 पासून त्याची उदाहरणं काढतात. परंतु या संदर्भात सांगायचं झालं तर शासकीय पत्र व्यवहाराची ही भाषा मी तरी मागच्या 30 वर्षात पहिल्यांदा बघितली. एक्झॅक्टली. कारण शासकीय पत्र लोकभावना कळवणे किंवा सरकारच्या कानावर आपल्याकडे येणाऱ्या शिष्टमंडळाची भावना सरकारपर्यंत पोहोचवणे हे मी समजू शकतो. तर राज्यपालांना राज्याचे प्रशासकीय प्रमुख म्हणून सरकारला काही निर्देश देण्याचे अधिकारही आहे. परंतु त्याची एक पद्धत आहे, त्याची एक कार्यप्रणाली आहे आणि त्याची एक भाषा आहे. त्या भाषेच्या पलीकडे जाऊन लिहिलेलं हे पत्र आहे. प्रसन्न म्हणजे मागाशी याचा उल्लेख झाला की सुरुवातीला जेव्हा हे पत्र बाहेर आलं तेव्हा ते राज्यपालांचंच आहे का नाही पडताळून बघावं लागलं त्यातला मजकूर बघून. कारण आजकालच्या काळात बरेच मॉर्फोन पत्र येतात. परंतु परत हे राज्यपालांनीच लिहिलेलं पत्र आहे, माननीय राज्यपालांनी, हे लक्षात आल्यानंतर त्या भाषेचा स्वाभाविकपणे आश्चर्य वाटतं. राज्यपालांनी सरकारला निर्देश देणं आपण समजू शकतो, पण त्या राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना शपथ दिली आहे की तुम्ही कोणाविषयी ममत्व व आकस भाव न बाळगता निर्णय घ्याल. बरोबर. अशी जी शपथ दिली आहे तेच राज्यपाल सरकारला त्यांच्या हिंदुत्वाची आठवण देऊन ते ममत्व दाखवावं तुम्ही या संदर्भात अपेक्षा व्यक्त करता. बरोबर. एक बाब. तिसरी बाब जी आहे त्यातली की सेक्युलरिझम. ठीक आहे, तो शब्द कधी आला? उपाध्याय आमचे मित्र त्यांनी सांगितलं, तुम्हाला हा शब्द मान्य नाही का? तुमच्याकडे केंद्रात बहुमत आहे, तुम्ही शब्द काढणार आहात का? तो काढल्यानंतर तुम्ही निश्चितपणे त्याला, तो तुम्हाला आवडत नसेल काढून टाका, पण तोपर्यंत आहे आणि त्याप्रमाणे आपण कारभार करायची शपथ घेतली तोपर्यंत त्याचा वापर कोणी करत असेल किंवा त्यानुसार वागत असेल तर त्याच्यावर आक्षेप घेण्याचा अधिकार, तो घटनात्मक अधिकार आहे का कोणाला? मला वाटतं की ही पूर्ण राजकारण, राजकीय बाजू असली तरी आपण घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीला काही मर्यादा येतात आणि त्या मर्यादाचा निश्चितपणे काही प्रमाणात विसर पडलेला दिसतोय. मला वाटतं की लोकभावना कळवताना बोली भाषेचाच वापर करायचा ठरवला असेल तर मग प्रश्नच वेगळा आहे. बरं, मी आनंद देवधरांची कमेंट घेईन आणि त्यानंतर पुन्हा एकदा केशव उपाध्यायांकडे जाईन. आनंद देवधरजी, बोला.
मला पहिल्यांदा असं म्हणायचं आहे की तुम्ही राजधर्म हा शब्द वापरलाय, तर ते मला जरा गमतीशीर वाटलं. राजधर्म कोणी शिकवायला गेलं की तो शिकवण्यावर उलटतो हा इतिहास आहे. ते असून दे. मला असं म्हणायचं की 2 पानी पत्रामधल्या 2 ओळी काढून तुम्ही राज्यपालांवरती टीका करताय. मला असं पर्सनली म्हणायचं मला असं पर्सनली म्हणायचंय की 2 वाक्य त्याच्यामध्ये पहिली की त्यांनी उद्धवजींना असं म्हटलं की तुम्ही हिंदुत्वाचा पुरस्कर्ते आहात आणि तुम्ही एस्पाउस्ड युअर हिंदुइझम व्हाईल व्हिजिटिंग अयोध्या असे शब्द आहेत. म्हणजे तुम्ही अभिमानाने अयोध्येला गेला होतात, आषाढी एकादशीला पंढरपूरला पूजा केली. त्याच्यामध्ये त्यांनी हिंदुत्व हा शब्द राजकीय दृष्ट्या नाही वापरला की तुम्ही हिंदू आहात आणि तुम्ही रामाचं दर्शन घेता, विठोबाचं दर्शन घेता. म्हणजे तुम्ही हे सगळं करता आणि जनता माझ्याकडे रिप्रेझेंट करायला आलेली आहे, तर त्याचाही विचार करावा या अर्थाने मी तो घेतो. म्हणजे त्यांनी घटनेनुसार ते वागले की नाही ह्या गोष्ट वेगळी, पण तुम्ही संदर्भ त्याचा लक्षात घेतला पाहिजे. दुसरं त्याच्या पुढचं वाक्य आहे की काही ईश्वरी संकेत मिळाले का तुम्हाला की तुम्ही हे डिसिजन टाइम अँड अगेन पोस्टपोन करताय और यू हॅव सडनली बिकम सेक्युलर. आता सेक्युलरला त्यांनी इन्व्हर्टेड कॉमाज वापरले. आता वेन एव्हर यू यूज इन्व्हर्टेड कॉमाज यू डोंट टेक द बुक मिनिंग ऑफ दॅट टर्म. सेक्युलर म्हणजे स्युडो सेक्युलर असं त्यांना उद्देशून म्हणायचं, म्हणून ते इन्व्हर्टेड कॉमर्स टाकायचं. तर तुम्ही कदाचित ज्यांना तुम्ही शिव्या देत होता तसे तुम्ही स्युडो सेक्युलर झालायत का असं त्यांनी प्रश्न उपस्थित केलाय. पण या पूर्ण पत्राचा मुद्दा हाच आहे, जर तुम्ही बार रेस्टॉरंट जर ओपन करताय तर तुम्ही अर्थात कोविड-19चे सगळे प्रोटोकॉल पाळून तुम्ही जर हे सगळं केलं तर तसं करा. फोर्थविथ असा शब्द वापरलाय. जे अभय देशपांडेंनी सांगितलं की त्यांना निर्देश देण्याचा अधिकार आहे, तो या फोर्थविथ या शब्दातून त्यांनी रेकॉर्डवरती आणलेला आहे. मला असं वाटतं की एखादं सरकार बरखास्त करणं किंवा या ज्या घटनेच्या पायमल्ल्या झालेल्या आहेत तेवढ्या स्वरूपाचा हा गंभीर गुन्हा आहे असं जी आवई उठले तेवढी काही करण्याची आवश्यकता नाहीये. त्याच्यातला मूळ गाभा जो आहे त्यांच्या पत्राचा त्याच्यावर जास्त आपण लक्ष द्यायला पाहिजे. पण नेहमीप्रमाणे होतं काय की मुद्दा मूळ जो आहे तो बाजूला राहतो आणि कुठल्या तरी एका गोष्टीवरती तुम्ही म्हणजे घडवून आणता. ठीक आहे. आनंद देवधर, याच्यात अडचण अशी आहे की समजा असं काही विधान असतं की हिंदू भाविकांकडनं मोठ्या प्रमाणात मला पत्र येत आहेत, विनंती येत आहेत, त्याचा तुम्ही विचार करा, असं असतं तरी हरकत नाहीये. हिंदुत्व हा शब्द प्रामुख्यानं तो विचार राजकीय विचारधारे संदर्भातला आहे. वारकरी जेव्हा आपल्या इकडनं निघतात आणि पंढरपूरला पोहोचतात तेव्हा बघा हिंदुत्ववाद्यांचा कसा मेळा चालत चाललेला आहे असं कोणी म्हणत नाही. ते वारकरी चाललेले आहेत. हिंदू म्हणावं तर त्यांना हिंदू वारकरी चाललेले आहेत. हिंदुत्व हा शब्द राजकीय विचारधारेचा आहे. त्यामुळे हिंदुत्व शब्दाला सिंगल कोट वापरा नका वापरू. त्याचा अर्थ विचारधारेशी संबंधित आहे, जी शिवसेनेची आहे तिची आठवण राज्यपालांनी करून द्यायची का, हा माझा मुद्दा आहे. त्यामुळे पुन्हा हा घोळ आपण नको घालायला. देवळात जाणारा हिंदू हा हिंदुत्ववादी नसतो, तो हिंदू नक्की असतो. हिंदुत्ववादी असू शकतो का, नक्की असू शकतो. पण जेव्हा राज्यपाल त्याला अंगुली निर्देश करतात तेव्हा एका राजकीय विचारधारेकडे बोट दाखवतात. तो आपला आक्षेप आहे, कारण त्याची तुलना ते सेक्युलरिझमशी करतायत, जो आपल्या घटनेचा गाभा आहे तो नंतर आला असेल तरी सुद्धा. मी आता जातो बापटांकडे, कारण हा मुद्द्याला केशवोपाध्यायांनी सुरुवात केलेली आहे. उल्हास बापटजी, समजा जो नंतर सेक्युलरिझम शब्द इंदिरा गांधींच्या काळात आणला गेला, तो आणला जरी नसता गेला तरी असं आपण मानू शकतो का की आपल्या घटनेची चौकट याच्यामध्ये सेक्युलरिझम, धर्मनिरपेक्षता याला या भावनेला काही एक अर्थ आहे? एक गोष्ट लक्षात घ्या की भारताची राज्यघटना जी आहे ती पहिल्या दिवसापासून आजपर्यंत सेक्युलर आहे. सेक्युलर शब्द घातल्यामुळे ती सेक्युलर झालेली नाही. उपाध्ये जे म्हणाले 76 साली तो आला ते अगदी बरोबर आहे. इंदिरा गांधींनी त्यावेळी असं म्हटलं होतं आणि गोखले लॉ मिनिस्टर होते, त्यांनी तसं म्हटलं होतं की लोकांना मूलभूत अधिकारांची खूप जाणीव आहे पण मूलभूत कर्तव्यांची जाणीव नाही, म्हणून मूलभूत कर्तव्य आपण घालू, म्हणून 42व्या घटना दुरुस्तीनी मूलभूत कर्तव्य घातली. तसंच ते असं म्हणाल्या की धर्मनिरपेक्षतेचा विसर पडलेला दिसतो आणि त्यामुळे धर्मनिरपेक्ष हा शब्दही त्याच्यात घालू, म्हणून प्रिॲम्बलमध्ये हे शब्द जे आहेत सेक्युलर, सोशलिस्ट किंवा युनिटी आणि इंटिग्रिटी असे हे 4 शब्द त्यावेळी घालण्यात आले. परंतु आपल्या इथे मतदानाचा अधिकार सगळ्यांना आहे, नोकऱ्यांचा अधिकार सगळ्यांना आहे, धर्मस्वातंत्र्याचा अधिकार सगळ्यांना आहे. त्यामुळे पहिल्या दिवसापासून आपण सेक्युलरच आहोत. आणि आंबेडकरांनी असं म्हटलेलं आहे, म्हणजे उपाध्यायांना मी थोडं करेक्ट करतो कारण मी ते स्वतः वाचलेलं आहे, की या ठिकाणी गरज नाही म्हणून आम्ही सेक्युलर शब्द घालत नाही. सेक्युलर आहेच, म्हणजे घातल्याने काही नुकसान होणार नाहीये,
परंतु घटना ही सेक्युलर आहेच आणि म्हणून आम्ही तो सेक्युलर शब्द प्रिॲम्बलमध्ये पहिल्यांदा घातल्याने डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिक हे शब्द घातले पण सेक्युलर घातला नाही. हा त्याचा मुख्य आहे. आणखी एक गोष्ट क्लिअर करतो, या आधीच्या बोलणाऱ्यांच्या याच्यातून मला लक्षात आली की 34 लोकांनी घटना समितीमध्ये याच्यावर भाषणं केलेली आहेत आणि त्यानंतर मग आपली ही कलमं जी आहेत 153, 54, 55, 56, 163, 64, 67 ती आली. अगदी सोपं आहे की जशी संसदीय लोकशाही केंद्रामध्ये आहे तशीच संसदीय लोकशाही राज्यामध्ये पण आहे. संसद म्हणत नाही आपण, आणि त्यामुळे ते वर्डिंग असं आहे, देअर शॅल बी अ काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स विथ द चीफ मिनिस्टर ॲट द हेड टू एड अँड ॲडवाइज द गव्हर्नर, आणि त्यांनी तसं वागावं अशी अपेक्षा आहे. याला अपवाद फक्त एवढेच आहेत कारण त्यावेळी फुटीर प्रवृत्ती होती सुरुवातीला, म्हणून काही केंद्राचा दबाव राहावा म्हणून काही अधिकार गव्हर्नरना जास्त, स्पेशल रिस्पॉन्सिबिलिटीज किंवा डिस्क्रिशनरी पॉवर्स आहेत. आता ह्या कुठल्या आहेत की 356 खाली रिपोर्ट द्यायचा का नाही द्यायचा, म्हणजे राष्ट्रपती राजवटीचा रिपोर्ट द्यायचा का, मी बापट सर मी त्याच्या डिटेल्समध्ये जात नाही, दुर्दैवाने आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे. पण मी एक कमेंट घेतो तुमची, कारण मला ब्रेकवर जायचंय, नंतर पुन्हा सगळ्यांकडे मी येणार आहे. तुमचं एक स्वतंत्र घटना तज्ज्ञ म्हणून आपल्या राज्यपालांनी घटनेच्या मर्यादेची, त्यांच्या पदाच्या अनुषंगाने मर्यादेच्या किनाऱ्यापर्यंत ते गेलेले आहेत किंवा ओलांडण्याचा अक्षरशः पाय त्यांचा ओलांडला होता, त्यांनी मर्यादेचा पाय ओलांडला होता मर्यादेवरून. एक्झॅक्टली तोच पॉइंट मी सांगत होतो की आपल्या इथे चीफ मिनिस्टर आणि काउन्सिल ऑफ मिनिस्टरनी गव्हर्नरला सल्ला द्यायचा असतो, गव्हर्नरली चीफ मिनिस्टरला सल्ला द्यायचा नसतो. ही उलटी गंगा वाळण्याचं काम चाललेलं आहे आता, आणि त्यामुळे या ठिकाणी ते 167 कलमाखाली माहिती विचारू शकतात आणि ती द्यावीच लागते मुख्यमंत्र्यांना, परंतु उलटा सल्ला द्यायचा नाहीये. आणि कोरोना ही सेक्युलर गोष्ट आहे, त्यामुळे तो निर्णय जो आहे तो मुख्यमंत्र्यांनीच घ्यायचा आहे, त्यात ढवळाढवळ करण्याचा अधिकार राज्यपालांना नाही. बरं, मी इथे एक छोटासा ब्रेक घेतो. ब्रेक आपल्या बापटांनी फार महत्वाचा स्पष्टीकरण दिलेलं आहे. समजा हे सगळं पत्र एका इंडिव्हिज्युअल लेटर हेडवरती गेलं असतं तर कदाचित हा एवढाच चर्चा झाली नसती, पण ती राज्यपालांकडून गेलेली ते पत्र व्यवहार आहे, तिकडे राजमुद्रा त्यांची असेल, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी लिहिलं असेल, त्यामुळे हा सगळा तंटा बखेड आहे. अन्यथा एक पर्सनल लेटर सुद्धा राज्यपाल कोश्यारी राज्यपाल असताना सुद्धा लिहू शकतात, पण मग ते पर्सनल ठरेल, त्याचा पूर्ण कम्युनिकेशनचा अर्थ वेगळा ठरेल. पण आता झालंय ते होऊन गेलेलं आहे, त्याबद्दल आता आपल्याला विचारावं लागणार, आणि भाजप तर त्याचा विरोध करत नाहीये. ब्रेक नंतर त्यांच्याकडे जाऊया. पाहत राहा एबीपी माझा. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात आहोत. माझ्याकडे 6 मिनिटं असतील, त्यामुळे मी प्रत्येक सहभाग्याकडे एखाद्याच मिनिटासाठी जाणार आहे. मी हेमलता पाटलांपासून सुरुवात करतो. हेमलताजी, यानंतर राज्यपाल हटाव मोहीम काही सुरू केली जाणार आहे का विरोधकांकडून, अशी मागणी असेल तुमची? नाही, आम्ही मागणी जरी केली तरी त्याला कितपत रिस्पॉन्स मिळणार हे आपल्याला दिसतंय. देशामध्ये आणि राज्यामध्ये ज्या पद्धतीचं वातावरण निर्माण करण्याचा सगळा प्रयत्न आहे, सगळ्या यंत्रणा आपल्या ताब्यात घेऊन ज्या पद्धतीने देशातला कारभार हाकला जातोय, त्यामुळे आमच्या मागणीला किती महत्व आहे हे माहित नाही. परंतु खरोखर राज्यपाल पद हे त्या ठिकाणी त्यांना हटवलं पाहिजे. आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं गोष्ट की हे राज्यपाल पद यांना का हटवलं पाहिजे, तर यांच्या डोक्यातून राजकारण हे 100% गेलेलं नाहीये. अतिशय सूडबुद्धीने ते वागतायत. यांच्याकडे गोव्याचा सुद्धा पदभार आहे, परंतु गोव्यामध्ये तसं पत्र लिहायची त्यांनी हिंमत केली नाही. गोव्यामध्ये पण मंदिरं बंद आहेत. म्हणजे केवळ आणि केवळ राजकारणच डोक्यात ठेवून ते वागतायत, आणि त्यामुळे त्यांनी खरं तर त्यांचा राज्यपाल पद काढून घेतलं पाहिजे. परंतु आता आम्ही सांगून कोणाला काही त्याच्यात फरक पडणार. उमेश पाटील बोला. प्रसन्नजी, आपण मगापासून चर्चा करतोय त्या विषयाच्या संदर्भात मी बोलतो. राज्यामध्ये फक्त मंदिरच नाही उघडली जाणार, तर प्रार्थना स्थळामध्ये अनेक मशिदी आहेत, दर्गे आहेत, ज्या ठिकाणी अनेक हिंदू लोक सुद्धा जातात. त्यांचा अप्रोच जो पाहतोय की राज्यपालाच्या डोक्यातनं हिंदुत्व हा विषय गेलेला नाही. पद धारण केल्यानंतर आपण कुठल्या धर्मात जन्माला आलो, कुठल्या जातीत आलो, हे सगळं विसरायचं असतं. कुठल्या राज्यात आलो, प्रत्येकाला स्वतःच्या धर्माचा, जातीचा, गावाचा, स्वतःच्या जिल्ह्याचा, देशाचा, आपल्या राज्याचा, भाषेचा अभिमान असतो, असायला पण पाहिजे. परंतु ज्यावेळेस आपण ज्या राज्यघटनात्मक पदावर बसतो, घटनात्मक पदावर बसतो, त्यावेळेस त्या घटनेप्रमाणेच काम करणं अपेक्षित असतं, आणि त्याला नेमका छेद दिलेला आहे राज्यपालांनी. आणि ही त्यांची गंभीर अशा स्वरूपाची चूक आहे, आणि ही जी चूक आहे हे अशा पद्धतीचं माइलस्टोन व्हायला नको. भविष्यात येणाऱ्या राज्यपालांच्या दृष्टिकोनातून हे राज्यपाल आहेत, यांनी ते केलेला कारभार जो आहे आतापर्यंतचे राज्यपाल आणि भविष्यातले येणारे राज्यपाल तुलनात्मक दृष्ट्या बघितल्यानंतर या राज्यपालांचा कारभार हा घटनेला धरून नव्हता, हे अधोरेखित केलं जाईल. हा त्यांच्यावरचा एक काळा डाग असेल, हे मला नमूद करायचं. केशव उपाध्यायजी, मागासच्या चर्चेमध्ये खास करून आपल्याला
पत्रकार, निष्पक्ष पत्रकार अभय देशपांडे आणि स्वतः घटनातज्ञ उल्हास बापटांनी सुद्धा याबद्दल कमेंट्स केलेल्या आहेत. आता तरी तुम्हाला काही भाग पडतोय? मी तुमच्या थोडं सगळ्या मत बदललंय प्रश्नाचं उत्तर तुमचं? देतो. मी अभय देशपांडे आमचे मित्र, त्यांच्या प्रश्न उत्तर देतो आणि उल्हास बापट बोलले तेही हे करतो. आणि मुळात मी सुरुवात करतो आमच्या ताई ज्या बसल्या त्यांनी प्रश्न विचारला. त्या असं म्हणाले की असे राज्यप्रमुख कधी बघितलेच नाहीत. बरोबर आहे हो, काँग्रेसच्या राज्यामध्ये पत्र पाठवायची पद्धतच नव्हती, डायरेक्ट राज्यात बरखास्त व्हायची. त्यामुळे तशीच त्यांना राज्यपाल माहिती आहे. दुसरं आमचे उमेश पाटील, आता एक ताई ऐकून घ्या, आता माझं मध्ये बोलू नका, माझं ऐकून घ्या ताई, मी तुमच्यामध्ये बोललो नाही, माझं ऐकून घ्या, वेळ कमी आहे. बोला, दुसरं असं, बोला. आमचे मित्र उमेश पाटील आहेत, सातत्याने काही पण म्हणतात चुकीचं हिंदुत्वाला बोलू मंदिरच नका. का, हिंदुत्वच का? अहो त्यामध्ये असं आहे की त्यामध्ये मला सांगा की हिंदुत्वाचा आक्षेप एवढा का सुप्रीम कोर्टाचा निर्णय राष्ट्रवादीला मान्य नाही का? म्हणजे आणि दोन संदर्भ मी देतो. मी इथं आमचं उल्हास बापट ज्येष्ठ बसलेले त्यांच्यासाठी पण मी देतो. 1993 ला पहिल्यांदा निकाल आला हिंदुत्वाचा बद्दलचा, ज्यामध्ये सांगितलं गेलं की हा जीवनाची जगण्याची पद्धती आहे. त्याच्यानंतर बाबतीमध्ये रोहित पवारांनी देखील मागणी केली होती. उमेश पाटील केशवजी उपाध्ये प्रार्थना स्थळ उघडण्याबद्दलचा मुद्दा नाही, मुद्दा हा राज्यपालाच्या प्रसन्न ही पद्धत राज्यपालांनी उमेश पाटीलजी, please त्यांना बोलू द्या. अशा पद्धतीचं मी सांगतो केशवजी, उमेश पाटीलजी आपण पूर्ण करू द्या. त्यांनी मगाशी तुम्हाला हस्तक्षेप केला नाही, बोलू द्या. मध्ये बोलायचं पद्धतीने हे केशव बरोबर उपाध्ये गोष्ट आहे. आपण बोलतायत ना? ज्येष्ठ आहात ही पद्धत नाही. मुळात दुसरं लक्षात घ्या, मी 1995 मी संदर्भासहित बोलतोय. 1995 ला तिस्ता सेटलवाड सुप्रीम कोर्टात गेल्या होत्या आणि त्यांनी 93च्या निकालाला चॅलेंज केलं होतं आणि त्यावेळी 7 जणांच्या खंडपीठाने, त्यावेळी 7 जणांच्या बेंचनी त्यांनी निकाल दिला होता आणि त्यातलं स्पेसिफिक वाक्य आहे, नो प्रिसाइज मिनिंग can be ascribed to terms of the Hinduism, Hindutva, and no meaning in the abstract can be confined to narrow limits of religion. आता सुप्रीम कोर्टानं 95 साली 7 जणांच्या बेंचनी दिलेला, तर त्याच्यापेक्षा उल्हास बापटांना जास्त कळतं. तर माझं काही म्हणणं नाही, 7 न्यायमूर्तींपेक्षा उल्हास बापटांना जास्त कळत असेल तर माझा आक्षेप नाही. अभय देशपांडेंचं म्हणणं असं, अभय देशपांडे म्हणाले काय रिलिजियस शब्दाबद्दल सेक्युलर शब्द तुम्ही काढणार का? आम्ही प्रश्न काढण्याचा नाहीच आहे. आमचं म्हणणं की तुम्ही हिंदुत्व शब्द काढून तुम्हाला आक्षेप काय? आमचं हिंदुत्व सर्वसमावेशक आहे. आम्ही जे हिंदुत्व मानतो सर्वसमावेशक, सर्वांना सोबत घेऊन जाणार हिंदुत्व आहे. जगण्याचा आमचा धर्म नाही तर आमची जगण्याची पद्धती आहे. त्याबद्दल तुम्हाला आक्षेप काय? उपाध्ये एक सोपी गोष्ट आहे. उपाध्ये असं आपण जाहीर करता की आमच्यासाठी सेक्युलर आणि हिंदुत्व हा एकच शब्द आहे, त्यामुळे घटनेमध्ये नंतर आलेला सेक्युलर शब्द आहे त्याच्या जागी आम्ही हिंदुत्व आणू. हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व, मी स्वतःच म्हणालो की हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व जर का कोश्यारी मान्य करत असतील तर तुम्ही एकदा म्हणून तर बघा, एकदा म्हणून तर बघा, सेक्युलर हा शब्द म्हणजेच हिंदुत्व असं एकदा बोलून तर दाखवा, जाहीरपणे बोला. मला बोलू द्या ना, बोला. आम्ही पुढचं वाक्य येतो ना त्याच्यावरती. येस, मुळामध्ये जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं तेच वाक्य आमचं आहे, माझं आहे, की ज्या आमच्या हिंदू आमच्या डीएनए मध्येच सर्व धर्म समभाव, सर्व इतर धर्मांना आदर देण्याचा आमच्या धर्मात डीएनएच आहे. त्यामुळे हा विषय नाही, तुम्ही असं म्हणणार का? त्यामुळे आम्ही म्हणून तर नाही ते आम्ही म्हणजे आम्ही भारताचे लोक. केशव उपाध्ये पुन्हा गल्लत करताय. ते आम्ही म्हणजे आम्ही भारताचे लोक, हिंदू नव्हे, आम्ही भारताचे लोक, ज्याच्यामध्ये हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन सगळे आले. आम्ही भारताचे लोक हे यांच्या डीएनए मध्ये येते. आम्ही तेच सांगतोय की आम्ही भारताचे लोक, तुम्ही अंतर्भाव करा, तुम्ही ते द्वैत अद्वैत प्रकार तुम्ही करा, तो तुम्हाला लखलाभ आहे. आमच्या दृष्टीने हिंदुत्व ही जगण्याची जीवन पद्धती आहे. आमच्या दृष्टीने इतर धर्मांना, इतर विचारांना तितकाच आदर आहे. आमचं हिंदुत्व सर्वसमावेशक आहे. त्यामुळे सेक्युलर हा आमचा डीएनए, तुम्ही आम्हाला वेगळा डीएनए शिकवायची गरज नाही. त्यामुळे अभय देशपांडे, तुम्हाला आक्षेप सुप्रीम कोर्ट शब्दाबद्दल काय ते तुम्ही सांगितलं पाहिजे, त्यावर तुम्ही बोलणार नाही. तुम्हाला हिंदुत्वाबद्दल एवढा आक्षेप, ठीक आहे, देशपांडे बोला. अभय देशपांडे, फक्त माझा आक्षेप फक्त एका धर्माबद्दल तुम्ही ममत्व दाखवा ही अपेक्षा बसते का? एक प्रश्न. दुसरा प्रश्न, हे पत्र राजधर्म, राजशिष्टाचार आणि औचित्य यात बसतं का? तिसरा प्रश्न, की तुम्ही सेक्युलर आहात, सेक्युलर झालात का? याचा अर्थ काय? म्हणजे याचा अर्थ तुमचं सेक्युलरिझम आणि हिंदुत्वाची व्याख्या वेगळी आहे. सेक्युलर झालात का याचा अर्थ तुमची व्याख्या वेगळी आहे. ठीक आहे केशवजी, मी तुमच्यावरती संपवेन, त्यामुळे थोडक्यात उत्तर द्या. आता पुन्हा म्हणाल वेळ पुरेसा दिला नाही, तुमच्यावरती संपवणार आहे. असं आहे की एका धर्माबद्दल ममत्व नाही तर जगण्याच्या जीवन पद्धतीबद्दल ममत्व आहे. त्यामुळे अभय देशपांडे हे पुन्हा द्वैत अद्वैत तुम्ही करा, आमच्या दृष्टीने कन्सेप्ट क्लिअर आहे. पहिला मुद्दा. दुसरा तुमचा मुद्दा राजधर्म काय, मी प्रश्न लिहून घेतलेत अभयराव तुमचे. राजधर्म असं आहे की राजधर्माचं म्हणजे जर राज्याचा याच्यामध्ये जर बार उघडले जातात,
मात्र बाकी सगळं ओपन होतं. पण राज्यातला एक मोठा समाज असा आहे की ज्या समाजाला या आता कसोटी संकटाच्या प्रसंगी माझं पूर्ण होऊ द्या ना अभयराव, मी तुमचे प्रश्न लिहून घेतलेत पण प्रश्नाचं उत्तर देत नाही. त्यामुळे मोठ्या समाजाला असं वाटतं की या संकटाच्या कालखंडामध्ये आपण देवापुढे गेलं पाहिजे, तर त्याला मात्र ते अलाउड नाही. राज्य सरकार म्हणतं दारू प्या पण देवदर्शनाला जाऊ नका, ही राज्य सरकारची भूमिका असेल तर त्याच्याबद्दल जर लोकभावना त्यांच्याकडे व्यक्त होत असतील तर त्याच्यामध्ये गैर करण्याचं कारण नाही. तिसरं, सेक्युलर हा ढोंगी ज्या पद्धतीने, आणि उमेश पाटलांना मी करेक्ट करतो, उमेश पाटील म्हणाले की फक्त मंदिराबद्दल आस्था का, त्यांच्या अख्ख्या पत्रात जे माझं इंग्रजी ज्ञान आहे, थोडंसं मला काही फार इंग्रजी ज्ञान नाहीये माझं, पण टेम्पल हा शब्द कुठेही नाही, वर्शिप हा शब्द आहे, वर्शिप हा शब्द सर्व प्रार्थनास्थळाला लागू होतो. त्यामुळे कुठल्याही एका धर्माबद्दल एका पंथाबद्दल राज्यपाल मी केशव उपाध्याय वस्तुतः मी तुम्हाला मध्ये अडवलं नसतं, तुम्ही खूप सिलेक्टिव्ह बघताय. तुम्ही म्हणजे कोश्यारी राम मंदिराचा उल्लेख करणार, विठ्ठल मंदिरात जाण्याचा उल्लेख करणार, तो बघायचा नाही, पण तुम्ही नंतर हे म्हणणार की टेम्पलचा उल्लेख केला नाही. त्यांनी 2 टेम्पलचा उल्लेख केलेला आहे. कोणते टेम्पल ते दाखवलेले आहे. टेम्पल उघडेकर असं म्हटलेलं नाही, पण आठवण करून दिलेली की तुम्ही कशा प्रकारे तुम्ही अयोध्येला जाऊन आला आणि विठ्ठल मंदिरात जाऊन आला. मी एक शेवटची कमेंट फक्त आनंद देवधरांची घेईन आणि त्यानंतर कार्यक्रम आपण थांबवू. आनंद देवधरजी. उद्धव ठाकरे त्यांच्या विधान परिषद येण्याच्या वेळेस अखत्यारींनी मार्ग सोडून दिला होता. आता काँग्रेसच्या त्यांनी जे सांगितले सूरभावर त्यांनी वागवत आहेत त्यावेळी ते अजिबात तसे वागले नव्हते. इनफॅक्ट त्यांनी निवडणुका घेता येतील का अशा पद्धतीचं चाचपणी गृहमंत्रालयाकडे केली होती आणि उद्धव ठाकरे कोणत्याही अडथळ्याशिवाय विधान परिषदेचे सदस्य झाले. कोश्यारी हे तसे नाहीये आणि तुम्ही फक्त मी पुन्हा तेच सांगेन की आता हा जो मुद्दा आला की फक्त विठ्ठल मंदिर का राम मंदिर का, कारण त्या दोन्ही ठिकाणी उद्धवजीने भेटी दिल्या होत्या म्हणून तो मुद्दा तिथे आलेला आहे. आणि त्याच्याबद्दल मला असं म्हणायचं आहे की पुन्हा तेच म्हणतोय की त्यांच्या भावना त्यांनी पोहोचवल्यात. आणि मला बेसिक मुद्दा लक्षात आला देवधरजी, तुमचा आवाजाचा डिस्टर्बन्स आहे कारण आपण सगळे बरेच जण स्काईप वरती आहेत त्यामुळे, पण मला तुमचा मुद्दा लक्षात आला. कार्यक्रमाच्या शेवटी एकीकडे हिंदू धर्म म्हणजे काय याचे दाखले सुप्रीम कोर्टाचे सांगायचे आणि ज्याची गल्लत हिंदुत्वाशी करायची, आणि आपण हे पुन्हा पुन्हा म्हणतोय आणि हे मान्य करायलाही काही कोणी त्याच्यामध्ये गैरसमज व्हायचं कारण नाही की हिंदुत्व ही एक राजकीय विचारधारा आहे. धर्मप्रणाली म्हणजे हिंदुत्व नव्हे, त्याचा अर्थ जरी लावला जात असला तरी. आणि म्हणूनच जेव्हा कोश्यारी त्या शब्दछल करतात, त्याची तुलना सेक्युलरिझमशी करतात आणि एखाद्या मुख्यमंत्र्याला जो स्वतः घटनादत्तरित्या तेवढाच सिनियर आहे जेवढे की कोश्यारी सिनियर आहे, तिथे वयाचा फरक लक्षात घ्यायचा नसतो, तेव्हा मात्र प्रश्न तयार होतात, प्रश्न विचारले जाणार. कारण अजून तरी घटनेचं राज्य आपल्या देशात आहे असं आपण मानतो. या चर्चेमध्ये आपण सगळ्यांनी वेळ दिला, सगळ्यांचे आभार. इथेच थांबूयात. पाहत राहा एबीपी माझा.